हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, मी तपासून देईन. पण सध्या आपण मिस्टर जॉन्सन यांच्या घरी जाऊया. त्यांचे अनेक वेळा फोन आले आहेत, असं म्हणत असिस्टंटने ड्रायव्हरला गाडी चालवायला सांगितलं. थोड्याच वेळात गाडी निघून गेली. दरम्यान इशिता आणि रोनक यांना कळेना की अनया तिथे इतक्या वेगाने कॉलेजच्या आत का गेली. अनयाच्या चेहऱ्यावर चिंता पाहून इशिताने अनयाचे हात धरत विचारलं, काय झालं अनया? तू इतकी घाबरलेली का आहे? इशिताच्या बोलण्यावर अनयाने आपले बोल बदलले आणि म्हणाली, पाहिजे ना, आता कॉलेजची वेळ झाली आहे आणि आपल्याला वर्गात जावे लागेल. आपण बराच वेळ बाहेर उभे राहून बोलत होतो. बाकीच्या गोष्टी आपण कॅन्टीनमध्ये बोलू. असं म्हणत अनया इशितासह वर्गाच्या दिशेने निघाली. रोनकने अनयाला चालताना पाहिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुटलं आणि तो हाताने केस लहरवू लागला. असं वाटत होतं की त्याला अनया खूप आवडते. नंतर अनया आणि इशिता वर्गात पोहोचल्या. रोनकही आपला वर्ग शोधत शोधत तेथे आला आणि पाहिलं की अनया व इशिता आधीच त्या वर्गात उपस्थित आहेत. इशिता व अनयाला नक्कीच अपेक्षा नव्हती की रौनक त्यांचाच सहपाठी असेल. रौनक आलेला थोडाच वेळ झाला होता की वर्गातील शिक्षकही दाखल झाले. त्यांनी रौनकला त्याच्या जागी बसवलं आणि नंतर अध्यापन सुरू केलं. आता दुसरीकडे खन्ना कंपनीमध्ये कबीर आपल्या जागी बसून फाईल तपासत होता. त्यावेळी त्याने पाहिलं की केबिनच्या आत कोणी येत आहे. तो आपले डोकं उचलून पाहिलं तर समोर आदित्य ओबेरॉय आणि त्याचा वडील उभे होते. ते दोघे पाहून कबीरने फाईल बंद करून खोल श्वास घेतला. ते दोघं चुपचाप कबीरच्या जवळ येऊन बसले आणि त्यानंतर आदित्य केवळ कबीरकडे पाहत होता. पण मिस्टर ओबेरॉय कबीरकडे पाहून हसत म्हणाले, मिस्टर खन्ना, आपण आम्हाला बोलवलं होतं? कॉन्ट्रॅक्टबद्दल काही चर्चा करायची आहे का? आणि त्यानंतर इकडे मिस्टर ओबेरॉयचे शब्द ऐकून कबीरने हातातली फाईल त्यांना देताना सांगितलं, मी आपल्या कंपनीबाबत खूप विचार केला. लंडनमध्ये आपल्या कंपनीचं नाव असलं तरी आपल्या देशात ती कंपनी खाली पडली आहे आणि अशा परिस्थितीत आम्ही आपल्या कंपनीसोबत कोणताही शेअर व्यवहार करू शकत नाही. आपल्या कंपनीचे स्टॉकही खूप कमी झाले आहेत. त्यामुळे मला रिस्क घेऊ नये असं वाटतं. कबीरचं म्हणणं ऐकून मिस्टर ओबेरॉय आश्चर्याने म्हणालं, असं आपण काय बोलत आहात मिस्टर खन्ना? आपण लंडनमध्ये सांगितलं होतं की आपण आमच्या कंपनीसोबत पार्टनरशिप कराल आणि अचानक आपण नकार देत आहात. त्यानंतर आम्ही आपल्या कंपनीसोबत पार्टनरशिपसाठीच इथे आलो आहोत. आपण आम्हाला असं दुखी करतात? त्यानंतर मिस्टर ओबेरॉयचं बोलणं ऐकून कबीरने खोल श्वास घेत म्हटलं, मी तुम्हाला निराश करत नाही. तुम्ही मला निराश केलं आहे. इतक्या गोष्टी घडल्यानंतरही मी तुम्हाला कंपनीमध्ये बोलावलं. अन्यथा तुम्ही नसता तर मी त्याचा चेहरा पाहण्यासही तयार नसतो. आणि त्यानंतर हे बोलून कबीरने आदित्यकडे पाहिलं. मिस्टर ओबेरॉयला समजलं की कबीर का असं म्हणतोय. कुठे ना कुठे सर्वात जास्त दोष त्यांच्या मुलाचा आहे. आदित्य अजूनही शांत होता. जेव्हा त्यानं पाहिलं की कसे त्याचे वडील कबीर समोर गणगडामोड करून आहेत, तेव्हा तो आपली जागा सोडून उभा राहिला आणि म्हणाला, मिस्टर खन्ना, जर आपल्याला आमच्या कंपनीसोबत शेअर करायचे नसेल तर माझ्याबद्दलही काही गडबडी नाही. मीही आपल्या कंपनीसोबत व्यवसाय करणार नाही. आणि त्यानंतर त्याच्या मुलाच्या बोलावर मिस्टर ओबेरॉय त्याच्याकडे रागाने बघू लागले. त्याच वेळी कबीर हसत म्हणाला, काय झालं तुला? बुद्धी आली का? नाही तर मी विचार करत होतो की तू तुझ्या नवीन कंपनीप्रमाणे जुन्या कंपनीला पण वाढवून टाकशील.
एक गोष्ट सांगू का? जर तू कामावर लक्ष दिलं नाहीस तर तुझ्याकडे जे एकच कंपनी उरलेली आहे तीही बुडेल आणि तिला वाचविणारा कोणी राहणार नाही. नाहीतर तुझेच वडीलही ती वाचवू शकणार नाहीत. आणि त्यानंतर इकडे मी तर तुझी मदत करायला तयार होतो. मला काही अडचण नव्हती. पण तू माझी इशिता आपल्याकडे खेचायला प्रयत्न करतोयस. ही मोठी चूक आहे. कालपर्यंत तू फक्त माझा टार्गेट होता. पण आता तू माझ्या शत्रूच्या यादीत जातोस. मी तुला इशारा देतो. जर तू इच्छित असतास की तुझी कंपनी वाचून राहावी तर माझ्या इशिता जवळ जायचे नाही. जर तिच्या निकट जाण्याचा प्रयत्न केला तर मी तुला असा पराभव देईन की स्वतःचा चेहरा ओळखणारही राहणार नाही. कबीरच्या ह्या शब्दांनी आदित्य ओबेरॉय थोड्याशा हास्यानेच त्याने उत्तर दिलं, मानना पड़ेगा मिस्टर खन्ना, आप अपनी प्रेमिका से बहुत प्यार करते हैं, लेकिन आप यह भी तो देखिए कि आपकी प्रेमिका आपसे ज़्यादा मुझ पर यकीन करती है. आपके पास होने पर भी वह मेरी बात करती है. मेरे वहाँ होने पर वह आपको देखती तक नहीं है. मेरी बात मानो ना मानो, मैं तुम्हें एक सलाह देना चाहता हूँ. अपनी प्रेमिका को अपनी मुट्ठी में बंद करके रखो, वरना वह कब किसके साथ भाग जाए किसी को भी पता नहीं चलेगा. त्यानंतर और वैसे भी तुम किसी भी औरत को छू भी नहीं सकते हो, तो सोचो वो खुद तुम्हारे पास क्या ही रहेगी. उसे जो चाहिए उसे तो वह मिलेगा ही नहीं, तो जाहिर सी बात है वह तुम्हें छोड़कर जाएगी ही. और रही बात मेरे उसके पास जाने की, तो सच कहूँ ना तो मुझे तुम्हारी प्रेमिका इतनी पसंद आ गई कि मेरा जी करता है कि मैं उससे शादी कर लूँ. पर फिक्र मत करो, बहुत जल्द तुम्हारी प्रेमिका मेरी प्रेमिका बनने वाली है. आदित्य ओबेरॉयचे हे शब्द ऐकून कबीर जवळ येतो. त्याच्या खांद्यावर हात ठेवत शैतानसारखं स्मितहास्य करत म्हणतो, तुला ठाऊक आहे, आधी मला स्वतःवरून जास्त कोणावर विश्वास राहत नसे, पण आता मला जगात सगळ्यात जास्त इशितावर विश्वास आहे. कारण मला माहिती आहे काहीही झालं तरी ती कधी माझ्याशी खोटं बोलणार नाही. ती कधीच चूक करणार नाही. मी तिला एक वचन दिलं होतं, माहिती आहे का? ते सामान्य होतं, प्रेमिकेचं वचन नाही. मी तिला असं वचन दिलं होतं की काहीही झालं तरी आपण दोघे एकटे राहू किंवा राहणार नाहीत, पण मी कधीच तिचा विश्वास दोरीत होऊ देणार नाही आणि कधीच तिला चुकीचा आरोप बसवणार नाही. जरी माझा आवडता माणूस समोर येऊन म्हणेल की इशिता चुकीची आहे, मी त्याला त्या क्षणीच मानवाने आयुष्य देऊन टाकेन. हे म्हणत कबीर शांतपणे आपल्या जागेवर परत बसला. जेव्हा मिस्टर ओबेरॉयने पाहिलं की कबीर आणि त्यांचा मुलगा यांच्यात वाद होणार आहे, तेव्हा ते लगेच शांतपणे आपल्या मुलासोबत निघून गेले. त्यांना वाटलं की जर ते तेथून न गेले तर त्यांचा मुलगा रागात काहीही करू शकतो आणि ते कबीर खन्नासोबत वैर ठेवू इच्छित नव्हते. दोघंच निघून गेले की दाराजवळ उभा असलेला असिस्टंट जो सगळं ऐकत होता कबीरकडे येऊन विचारतो, आपल्याला असं वाटतं का हा माणूस सुधारेल आणि इशिता मॅडमच्या मागे पडणं सोडून देईल? जसं त्याने बोललं आहे ना, मला वाटतं हा कधीही थांबणार नाही. माझी तर ही विनंती आहे, त्याचा विजा रद्द करून त्याला लंडनला परत पाठवा, नाहीतर हा इथे राहून आपल्याला आणि मॅडमला त्रास देईल. असिस्टंटच्या शब्दांवर कबीर हसत उत्तर देतो, जो काही करायचे त्याने माझ्यासोबत करू दे, मला फरक पडत नाही. पण जर त्यामुळे इशिताला एकही तक्रार आली तर मग त्याला विचार करायला हवं की त्याचा काय परिणाम असेल. मी शांत असतो म्हणजे मी काहीच करू शकत नाही असं समजू नका. माझ्याकडे त्याच्या सगळ्या नातेसंबंधाची यादी आहे. त्याचे वडील, आई, मामा, मामी,
काय करतात ते सगळं मला ठाऊक आहे. त्याचे सगळे नातेवाईक त्याच्यासारखेच आहेत. कबीरची ही भाषा ऐकून असिस्टंट हलकं हसायला लागतो आणि म्हणतो, ठीक आहे, पण तरीही मॅडमला हाच सल्ला द्यायला हवा. हा माणूस खूप घाणेरडा आहे. मॅडमशी काहीही चुकीचं होण्यापूर्वी त्याला सावध केलं तर चांगलं. मॅडम खूप भोळेपणाच्या आहेत. तिने या माणसाच्या शब्दांवर सहज विश्वास ठेवू शकतात. हे ऐकून कबीर दीर्घ श्वास घेऊन म्हणतो, मी इशिताला कित्येक वेळा सांगितलं आहे, पण ती माझं ऐकत नाही. ते मला सोडून प्रत्येक माणसाला चांगलं समजते. मला कळत नाही तिला माझ्यात काय त्रुटी दिसतात. मी कधी तिला मारलंच नाही, न कसलीही चुकीची शिक्षा दिली आहे. तरीही मी तिला नेहमीच चुकीचा दिसतो. पण तिला हे सगळं ठरकी माणसंच जमतात. उदाहरणार्थ राघव घ्या. राघव काय चारित्र्याने चांगला माणूस आहे का? तोही इशिताच्या मागे पडलेला आहे. पण पण इशिताला तो फक्त मित्र वाटतो. तिला त्याच्या भावना कशा आहेत हे ठाऊक नाही. आणि आदित्य ओबेरॉय, तो तर माझ्या पत्नीच्या मागे पडला आहे. मन करतं की त्याला लंडनमध्ये काहीतरी करावं, ज्यामुळे तो इथे परत येऊच नये. कबीरच्या अशा वर्तनावर असिस्टंट आश्चर्याने म्हणतो, सर, कंट्रोल करा. आपल्याला काय झालं आहे? आपण एवढे विचित्र का बोलत आहात? पूर्वी तुम्ही असं कधीच बोलत नाहीत. आता असं वाटतंय की आपण एखाद्या वेड्या माणसासारखे वागत आहात, जो आपल्या प्रेमासाठी वेडा झाला आहे. असिस्टंटच्या बोलण्यावर कबीरने डोळे किंचितसे उचकटले. तो रागाने असाच राहिला, जणू त्याला विसरलं होतं की समोर एक असा माणूस उभा आहे जो नेहमीच त्याला त्रास देत राहतो. खरं म्हणजे आतापर्यंत त्याने कधीही अशा प्रकारे वक्तव्य केलं नव्हतं. पण एकदा चूकच झाली तर तो त्या माणसाला माफ करायचा नव्हता. तो कधीकधी अतिशय कठोरपणे प्रतिक्रिया देत असे. कबीर शांत बसून राहिला आणि असिस्टंट त्याच्या हसण्याला रोखत पुढे म्हणाला, आता मला समजलं सर. काही हरकत नाही. पैसा तर येत जात असतोच. मी सुद्धा कधीकधी माझ्या गर्लफ्रेंडवर रागात असं काही बोलून जातो. सध्या मी कामावर जातोय आणि तुम्हाला कुठे जायचं असेल तर बॉडीगार्डला सोबत घ्या. मला थोडा उशीर होईल. आणि त्याचनंतर असं म्हणत असिस्टंट तिथून निघून गेला. दरम्यान कॉलेजमध्ये कॅन्टीनमध्ये इशिता, अनया आणि रोनक तिघही एकत्र बसले होते. राघवने जेव्हा रोनकला इशिताच्या जवळ बसलेलं पाहिलं तेव्हा त्याला थोडं विचित्र वाटलं. त्याने रोनकला पहिल्यांदाच पाहिलं होतं, पण जेव्हा रोनकने इशिताला दीदी म्हटलं तेव्हा राघवने एक खोल श्वास घेतला आणि मग हसत त्या दोघांच्या जवळ येऊन बसला. रोनकला राघव कोण आहे हे माहीत नव्हतं, पण वर्गात आल्यावर इतरांकडून त्याचं नाव त्याने ऐकलं होतं. त्यामुळे तो राघवकडे हसत म्हणाला, तू राघव आहेस ना, कॉलेजचा टॉपर? रोनकच्या या बोलण्यावर राघव हसला. तर रोनक लगेच इशिताकडे बोट दाखवत म्हणाला, जेव्हा मी क्लासमध्ये आलो तेव्हा सगळेजण तुझ्याबद्दल बोलत होते. मी तुला ओळखून नव्हतो, म्हणून मी इशिता दीदींना विचारलं. त्यांनी तुझ्याबद्दल सगळं सांगितलं. त्या म्हणाल्या की तू खूप चांगला आहेस. आणि त्याचनंतर हे ऐकून राघवचं हृदय जणू काही वेगाने धडधडू लागलं. त्याला विश्वासच बसत नव्हता की इशिताने त्याचं कौतुक केलं आहे, तेही इतरांसमोर. तो नकळत हसत इशिताकडे बघू लागला. हे पाहून अनया थोडी चिडली आणि रौनकचा कान ओढत म्हणाली, अरे रौनक, तू इथे शिकायला आला आहेस की अशा गोष्टी करायला? आम्ही दोघी तुला इथे भेटलो म्हणजे असं नाही की आता आम्ही कायम तुझ्यासोबत राहू. तुला अभ्यासावर लक्ष द्यायला हवं.
तू मागच्या कॉलेजमध्ये टॉपर होतास, पण हे कॉलेज मोठं आहे आणि इथली पातळी खूप उंच आहे. मी आणि इशिता घरी एकत्र अभ्यास करतोय. तुलाही आता नीट लक्ष द्यायला हवं. काही दिवसांनी परीक्षा आहेत आणि तू उशिरा प्रवेश घेतलास, त्यामुळे तुला जरा त्रास होईल. आणि त्याचनंतर अनयाचं बोलणं ऐकून रोनक कान सोडवत म्हणाला, अगं, तू प्रत्येक वेळी माझे कान का ओढतेस? मी अभ्यास करीन ना. आणि तू तू तर मला भेटलीच आहेस, त्यामुळे तू आणि इशिता दोघी माझी मदत करणारच. हे ऐकून अनया तोंड वाकडं करत त्याच्याकडे पाहू लागली. ती काही बोलणार इतक्यात इशिता म्हणाली, ठीक आहे, आम्ही तुझी मदत करू. तसंही मी लवकरच माझ्या भावाच्या घरी जाणार आहे. तू हवं तर तिकडे येऊन आमच्यासोबत अभ्यास करू शकतोस. मी आणि अनया तिथेच अभ्यास करणार आहोत. इशिताचं बोलणं ऐकून रोनक आश्चर्याने म्हणाला, काय, तू अजूनही त्याच घरात राहतेस? तुझी बहीण राखी किती वाईट आहे आणि तरीही तू तिच्यासोबत कशी राहू शकतेस? तुला राहायला अडचण होत असेल तर माझ्यासोबत ये. मी एक रूम घेतली आहे. 2 खोल्या आहेत. एकात मी राहतो, दुसरी रिकामी आहे. तू आलीस तर आपण दोघे एकत्र अभ्यास करू. आणि त्यानंतर हे ऐकून इशिता हसत म्हणाली, अरे नाही, मी तिथे राहत नाही. मी आता अनयाच्या घरी राहते आणि मी भाऊ म्हणते म्हणजे राखीच्या भावाबद्दल नाही, माझ्या सख्या सोहेल भावाबद्दल बोलते. आणि त्यानंतर इशिताचं बोलणं ऐकून अनया राघवकडे बघू लागली, जो तिच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देत होता. मग ती उठत म्हणाली, बाकी सगळं आपण नंतर बोलूया. ही मोठी गोष्ट आहे. मी तुला नंतर सविस्तर सांगते. सध्या चला क्लासमध्ये जाऊया. असं म्हणत तिने इशिताचा हात धरला आणि दोघी लगेच तिथून निघून गेल्या. रोनककडे पाहिलं की अनया पुन्हा इशिताला घेऊन गेली, तर त्याने तोंड वाकडं करत राघवकडे पाहत म्हटलं, ही मुलगी कधी सुधारत नाही. आधी ही अशीच होती. मला कधीच इशिता दीदींच्या जवळ बसू देत नसे. मी त्यांच्या जवळ गेलो की ती मला रागावून दूर करायची किंवा इशिता दीदींना घेऊन जायची. आणि आता पण तसंच करत आहे. मला वाटतं जेव्हा इशिता दीदींचं लग्न होईल आणि त्या सासरी जातील तेव्हा ही मुलगी काय करणार? ती दीदीशिवाय राहूच शकणार नाही. या दोघींना कोणी वेगळं करू शकत नाही असं मला वाटतं. आणि त्याचनंतर रोनकचं बोलणं ऐकून राघव हलकेच हसला आणि शांतपणे क्लासकडे निघून गेला. दरम्यान अनिका आणि अलिशा त्यांच्या समोरच्या बाकावर बसून हे सगळं ऐकत होत्या. अलिशाला राग येत होता की राघवने आपली मैत्री सोडून इशिता आणि अनयाकडे का वळला आहे. संध्याकाळचा वेळ. कॉलेज सुटल्यानंतर अनया आणि इशिता दोघीही सोहेलच्या घरी आल्या होत्या. आणि त्याचनंतर सोहेल ऑफिसमध्ये बसून मीटिंग्स व्यस्त होता. त्याला कळलं की त्याची बहीण घरी आली आहे. तेव्हा त्याने लगेच मीटिंग रद्द करून थेट घरी जाण्याचा निर्णय घेतला. घरी पोहोचल्यावर त्यानं पाहिलं की इशिता आणि अनया हॉलमधून बसून गप्पा मारत होत्या. त्यांच्यासमोर काही पुस्तकं ठेवलेली होती आणि दोघी त्या पुस्तकांबद्दल चर्चा करत होत्या. सोहेलने एक कटाक्ष अनयाकडे टाकला आणि मग पटकन इशिताकडे गेला. इशिताचं लक्षही त्याच्याकडे गेलं. तिच्या चेहऱ्यावर हलकी स्मितरेषा होती. तेव्हा सोहेलच्या नजरेत इशिताच्या गळ्यातील लॉकेट पडलं. तेच लॉकेट जे त्याने अनयामार्फत बहिणीला भेट म्हणून दिलं होतं. आणि त्याचनंतर इकडे हे पाहताच सोहेलच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा उमटली. तो लगेच इशिताजवळ बसला आणि त्याचनंतर इशिता हसत म्हणाली, अरे तू इथे यावेळी?
तू तर ऑफिसमध्ये होतास ना? सोहेल हसून म्हणाला, हो, मी ऑफिसमध्येच होतो, पण जसं कळलं की माझी बहीण घरी आली आहे, तसं मी सगळ्या मीटिंग्स रद्द केल्या. कारण मला तुझी खूप आठवण येत होती. कित्येक दिवसांनी शेवटी तू माझ्या घरी आली आहेस, आणि तेही एक नातं बनून. मला शब्दात सांगता येणार नाही की मी किती आनंदी आहे. असं म्हणत त्याने इशिताला घट्ट मिठी मारली. इशिता त्याच्या भावना ओळखू शकत होती. तिला अनया आणि नोकरांमार्फत बरीच माहिती मिळाली होती. जरी अनया काही सांगू इच्छित नव्हती, तरीही ती या भावंडांमध्ये दुरावा राहावा असं तिला अजिबात वाटत नव्हतं. अनयाला सोहेलबद्दल काही विशेष वाटत नव्हतं, पण इशितासाठी ती काहीही करू शकत होती. सर्व काही पाहूनही ती शांतपणे त्यांच्याकडे बघत राहिली. त्याचवेळी तिला आपल्या भावाची, कबीर खन्नाची आठवण झाली. तीही अशाच प्रेमाने आपल्या भावाला मिठी मारायची. काही वेळानंतर इशिता उठून अनयाला म्हणाली, आपली चर्चा आजसाठी संपली आहे आता. बऱ्यापैकी वेळही झाला आहे, म्हणून मी घरी निघते. उद्या कॉलेजमध्ये आपण याबद्दल टीचरशी बोलू. आणि त्यानंतर असं म्हणून ती उठली. तेव्हाच सोहेल म्हणाला, काय, तू एकटी जाणार आहेस? थांब, मी तुला सोडून येतो. आणि त्यानंतर इशिता हसून म्हणाली, त्याची गरज नाही. भाऊ कबीर मला घेण्यासाठी आला आहे. त्याने सांगितलं होतं की अभ्यास संपला की त्याला फोन करावा. बहुधा तो आता आला असेल. सोहेल शांतपणे तिच्याकडे पाहत होता. काही बोलायच्या आतच दरवाजा उघडला आणि कबीर आत आला. इशिताजवळ जाऊन सोहेलकडे पाहत तो थंड स्वरात म्हणाला, माझ्या बायकोपासून थोडं लांब राहा, तेच तुमच्यासाठी चांगलं असेल. कबीरचं अचानक आगमन पाहून इशिता आणि अनया दोघीही थबकल्या. सोहेलच्या नजरेतही राग दाटला. कबीरने इशिताच्या कमरेभोवती हात ठेवत तिला आपल्या जवळ ओढलं आणि पुन्हा म्हणाला, हो, बरोबर ऐकलंस तू. माझ्या बायकोपासून दूर राहिलंस तर बरं होईल. कारण मी असा निकृष्ट माणूस माझ्या पत्नीच्या आसपाससुद्धा बघू इच्छित नाही. तुला वाटतं का मी विसरलो आहे जे तू माझ्या बहिणीबरोबर केलंस? केवळ तू माझ्या बायकोचा भाऊ आहेस म्हणून मी ते विसरेन कधीच नाही. नात्याने तू माझा साला असलास तरी आपली दुश्मनी अजूनही तशीच आहे. हे ऐकून सोहेल पुढे गेला. अनयाच्या कमरेवर हात ठेवत तिला जवळ ओढलं आणि म्हणाला, रिश्त्याने तूही माझाच साला आहेस ना सालेसाहेब? मग मीही तुला सांगतो, आपली दुश्मनी अजून संपलेली नाही. आपण दोघांनी ठरवलं होतं की आपल्या बहिणींना भेटण्यापासून थांबवणार नाही, पण आपली वैरभावना कधी संपवणार नाही. मग माझ्याच घरी येऊन माझ्या बहिणीवर हक्क गाजवण्याची हिंमत तुला कशी झाली? आणि त्यानंतर सोहेल आणि कबीर दोघांचे शब्द ऐकून अनया आणि इशिता स्तब्ध झाल्या. दोघींनी आधीच ठरवलं होतं की या दोन हट्टी भावांची दुश्मनी संपवतील, पण हे दोघं मात्र भूतकाळ विसरायलाच तयार नव्हते. आयुष्यात खूप काही मिळवल्यानंतरही त्यांच्या मनातील कटुता अजूनही संपली नव्हती. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.